ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉग चॅनल मध्ये। आता आपण चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी, तर आता दाखवतो तुम्हाला। आता बघा 11 वाजलेत आणि आपली जर्नी स्टार्ट झाली आहे, तर चला पटापट निघूया। ओम साईराम, जय सद्गुरु, बाय बाय। हॅलो करा, टाटा, बाय बाय। हॅलो, बाय बाय। चला भेटू आता थोड्याच वेळात, बाय बाय। आता आपण जस्ट पोहोचलोय सिद्धिविनायक जवळ, तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, कुबीर मामा की। चला तर प्रवास आपला कंटिन्यू करूया। आता 2 वाजलेत आणि CNG पण आपला बघा, CNG पण आपला रिझर्व वर लागला। आता CNG बघूया कुठे भेटतोय। बघा CNG पंप आहे इथे, पण चालू आहे तर बघूया। बघूया, चालू आहे। CNG टॉपअप करून घेऊया इथेच। CNG ला गर्दी नाही, लाईन एक पण नाही। CNG भरूया पटकन आणि निघूया पुढच्या प्रवासाला। जस्ट CNG टॉपअप करून झालाय, पहिला आपलाच नंबर होता, तर आपल्याला काही जास्त वेळ लागला नाही। CNG टॉपअप झालेला आहे। आता जरा फ्रेश होऊया आणि निघूया लगेचच आपल्या डेस्टिनेशनला। पाऊस बघा एकदम बेकार, समोरचं काय दिसत नाही। विजिबिलिटी 30% असेल। आता आपण आलो आहे, कशेडीचा घाट चालू झालाय। बोगदा पुढे दाखवतो तुम्हाला। आता घाटात आहे आपण कशेडीच्या, आणि वाजलेत बघा 3:45 झालेत। आपण नेहमी थांबतो तो प्लेस मला वाटते मीच झाला आपल्याकडनं। वडापाव खातो आपण नेहमी, तो चहा पण घ्यायची होती। आता बघूया कशेडी क्रॉस झाल्यावर कुठे, आता जिकडे भेटेल तिकडे आपण चहा आणि नाश्ता करूया। आपल्या पुढे आहे लालपरी, चला तर फॉलो करूया लालपरीला। पाऊस बघा किती जोरात आहे, आणि समोर कशेडीचा बोगदा आलाय। हा पॅच थोडा खराब आहे, मागे पण आलेलो तेव्हा पण हाच पॅच खराब होता। गाड्यांचा स्पीड कमी झालाय, हा बघा पॅच खराब, खड्डे आले। आणि समोरच आपल्या कशेडीचा टनल आहे, तर जाऊया आता कशेडीच्या टनल मधनं फटाफट। इथे पण पॅच बघा, गाडी पूर्ण हलते, एवढा रोड खराब आहे। आणि आपल्या समोर कशेडीचा टनल, ते पण पॅच खराब वाटते। हा यायचा टनल, हा जायचा टनल। लाईट भरपूर लावली या टायमाला, एवढाच पॅचलाय, पुढे पण लाईट सिग्नल झाली आहे परत। ठीक आहे, कशेडीचा टनल आपला। सेकंड CNG पण टॉपअप करून झालाय आपला, सेकंड टाइम। वाजलेत 5 वाजले। आपण आज चिपळूणला, आता चला निघूया संगमेश्वरला। आपल्याला हॉल्ट करायचंय, थांबायचंय तिथेच, तर चला फटाफट निघू।
CNG इथे पण गर्दी नव्हती, पहिलाच नंबर आपला होता. तर चला निघूया. 6 वाजलेत. 6 वाजता आपण पोचलो आहे संगमेश्वरला. मामाच्या बहिणीच्या इथे आता आपण हॉल्ट करणार आहोत आणि इथे थांबून सकाळी आंघोळ करून फ्रेश होऊन आपण जाणार आहे मार्लेश्वरला. तर दाखवतो तुम्हाला मार्लेश्वरचा. आता अमयवाला गेला. ढग बघा, पावसाचं वातावरण आहे पूर्ण. हायवे आपला मुंबई गोवा आणि इथे वरती घर आहे. आता फ्रेश होऊन संगमेश्वरवरनं आम्ही निघालो आहे. हा बघा चला. आता फ्रेश होऊन सकाळी आपण 6 वाजता इथे थांबलेलो आणि आता ऑलमोस्ट 11 वाजून गेले आहेत. आपल्याला लेट झालं थोडंसं फ्रेश होईपर्यंत. तर चला आता जाऊया मार्लेश्वरला. मला दाखवतो आता मार्लेश्वरचा व्ह्यू. मे महिन्यात आलेलो तेव्हा पण हा रोड तसाच होता. आता त्याच्याहून खराब आहे, खड्डे जास्त आहेत रोडला. संगमेश्वर कधी डेव्हलप होणार समजत नाही रोडच्या बाबतीत. रोड आहे बघा, गाड्यांची अवस्था पूर्ण. संगमेश्वर बघा मार्लेश्वर आता इथून 35 किलोमीटर आहे. आता पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मार्लेश्वरला जायला. आम्ही गेलेलो आता तो मे महिन्यात गेलेलो ना आपण. सण नव्हता पुढून लेफ्ट घ्यायचं आहे. त्यांना माझ्या रिटर्नला कोण भेटत नाही बघा. हा संगमेश्वर. इथून देवरुख साठी लेफ्ट घ्यायचं आहे. वाटत लागली ते पोहता कावडा. समोर आहे आपलं देवरुख. सुंदर देवरुख. समोर पवार. आता आपण देवरुखला थांबलो. एक हॉटेल पवार म्हणून आहे, तिथे थांबलो. आता ते बघा गाडी तिथे पार्क केली आहे. तर आता हॉटेलमध्ये जास्त काय नाही, ऑप्शन नाहीत. वडा उसळ वडापाव वगैरे हेच ऑप्शन आहे. तर आता बघूया. शणी क्षण काय खाणार आहे? क्षण काय खातो तू? कसं आहे? ठीक आहे. हॉटेलचं ॲम्बियन्स बघा मस्त आहे. आपले छत्रपती स्वातंत्र्य सैनिकांचं सगळीकडे लावलेलं आहे अमृत महोत्सव. हॉटेलचं ॲम्बियन्स छोटंच आहे पण मस्त आहे बघा. आपली वडा उसळ आली आहे, त्याच्यासोबत लिंबू, कांदा आणि हे 2 पाव. आता वडा उसळ खायला घेऊया आपण. खाऊया आपण वडा उसळ. ठीक आहे टेस्ट. ॲटिट्यूड आहे. हा बघा बाऊ नदीचा ब्रिज आहे. बाऊ नदीचा ही मच्छी पकडतायत. बघा आपण आलो इथे. गावी पण बघितलेली लाजाळूची झाडं बघा. बघा कशी मिटली जात आहेत हात लागल्यावर. बघताय तुम्ही हे बघा, जरासा हात लागला की मिटतात ती ऑटोमॅटिक. लाजाळूची झाडं काटे आहेत त्यांना, चावतं आपल्याला. आता आपण इथे जस्ट देवरुखच्या रोडवरनं चाललेलो आणि आपल्या नजरेस पडला धबधबा. गाडी पार्क केली. हा बघा एक नंबर धबधबा आहे. थोडासा एक्सप्लोर करतो तुम्हाला हा धबधबा. माणसं आहेत खेळणारी, आवाज येतोय. हा बघा धबधबा. एक नंबर व्ह्यू आहे.
छोटा धबधबा इथे मस्त पैकी लहान पोरांना खेळायला मस्त आहे हा छोटासा पाण्याचा धबधबा. चला निघूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.